नमस्कार, मी स्नेहल आणि मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। तर आज मी आहे ऋषिकेशमध्ये खास करून तपोवन या एरियामध्ये आणि आज संडे आहे। संडेसाठी आम्ही चाललेलो आहोत कीर्तन फेस्टमध्ये। तर ते कीर्तन फेस्ट नक्की काय आहे मला माहिती नव्हतं। माझी एक फ्रेंड आहे आस्था, हरे कृष्णा, आस्था मला म्हणली कीर्तन फेस्ट विषय, म्हणजे तिनं सांगितली, मग तिथं चाललो। एग्जैक्टली क्या है कीर्तन फेस्ट, क्या है कीर्तन फेस्ट? कीर्तन फेस्ट है कि हम सारे भक्त मिलके और साथ में कीर्तन करते हैं। तो ये कीर्तन फेस्ट फरवरी से लेके मार्च के महीने तक में होता है, क्योंकि हमारे लिए ये जो महीना है तो ये हमारे लिए बहुत स्पेशल है। हम गौड़ीय वैष्णव संप्रदाय से बिलोंग करते हैं, तो जो ये महीना है मार्च के होली के समय, तो हमारे महाप्रभु श्री चैतन्य महाप्रभु का, जो कि राधा कृष्ण के मिलित स्वरूप है, उनका अवतरण इस पृथ्वी पे हुआ था। तो हम उसे एक दिन ना सेलिब्रेट करके पूरे मंथ उसको सेलिब्रेट करते हैं। कथा, कीर्तन और ऐसे कीर्तन फीस्ट हर एक स्टेट पे, हर एक छोटी छोटी जगहों पे होते हैं। तो यहाँ भी कीर्तन फेस्ट हो रहा है, तो यहाँ पे बहुत सारे भक्त बहुत दूर दूर से जुड़ रहे हैं और हम भी जा रहे हैं वहाँ पे कीर्तन फेस्ट में जॉइन होने। एक्झॅक्टली, म्हणजे पूर्ण वर्षातून एकच महिना कीर्तन फेस्ट होतं आणि लकीली मी त्याच महिन्यामध्ये इथं कोर्स करायला आली आहे। सर मी खरंच खूप एक्साइटेड आहे, बघू कशा प्रकारे असते ते। 700-500लाच असणार आहे, 500च असणार। ए छत्तीसगढ़ गुड़िया सबसे बढ़िया, थैंक यू फॉर आइसक्रीम। मैं क्या बोलूँ, काय पण बोल, मेरे को पहले बता दिया जब ये क्या बोलना रहता है। ठीक है, ब्लॉगिंग। ये देखो फॉरेनर, फक्त फॉरेनर बघा तुम्ही। हां, तुमचं धन्यवाद आहे। नुसतं लाईक असं ह्या ठराविक अशा लेन्स म्हणजे गल्ल्या आहेत, त्या गल्ल्यात आल्यावर असं फील होतं आहे की तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी राज्यात आहेत। आईस्क्रीम बघितलं की ते पाठीमागे लपल्या। अरे ऐसे रखो कि वो देखे ना, ऐसे रखो कि वो देखे ना। हाँ, पूर्ण माकडाने घोळ केला भाई। मर गए नहीं सारे, इकडं सगळे माकड आहेत यार एकदम। अबे तू दिखा की खा रही यार, ये तो और मेल्ट हो गया मेरा। यांच्याजवळ केळी होती तर एकदम फटाकदर मार, सगळेजण माकडेत। आम्ही जस्ट इथं कीर्तन जे फेस्ट आहे एंटर केले, पण एंटर करायच्या आधी इथं रजिस्ट्रेशन असतं आणि हे सगळ्यांचं रजिस्ट्रेशन होतं। It's not allowed inside in the Kirtan hall. You are not allowed to film. ओके, If we see you filming, we can ask you to leave. Okay? So please don't film inside the Kirtan hall. There is a sign. ॲक्च्युली त्यांनी मला जस्ट आता सांगितलं की आज जिथं कीर्तन आहे तिथं फिल्म मी नाही करू शकत, कारण का काही जण कंप्लेंट करतात। जे डान्स असतं म्हणजे लाईक जे कीर्तनमध्ये मग्न होतात त्यांची फिल्मिंग नको, स्पेशली नाही, त्याच्यामुळे करू नका, तुम्ही बाहेर काही करू शकताय। सो आतलं नाही दाखवू शकत, बाहेरचं दाखवते। हां, साडी पहिली, हे सेक्शन आहे ना इथं। हाय, यू आर लुकिंग सो ब्युटिफुल, थँक यू। या हे असं साडीचं सेक्शन आहे आणि कीर्तनाच्या आधी जर एक कुणाला साडी नेसायची असेल तर त्यांनी त्यांच्या आवडीनुसार साडी चूज करायची आणि साडी ड्रेपिंग ऑलरेडी इथं सुंदर अशा काय बोलतात भक्त आहेत, ते छान असं ड्रेपिंग करतायत। तो मी पण एक साड़ी सिलेक्ट करती है, सिलेक्ट किया ना, ये भी अच्छा लग रहा है, इसमें पिंक है ना ये रहा। हाँ ठीक है, तो ये मैं पहनती हूँ। अदर मी ही साड़ी सिलेक्ट केली आहे आणि सोनाली फॉर यू साड़ी दिखाई, और ये पूनम के लिए ये वाली साड़ी, और वो हिमांशी उनके लिए शिवानी। आई एम जस्ट लुकिंग फॉर, हाँ शिवानी आता बघती है तर हाँ ये ले रही हूँ मैं। अरे वाव, नाही ते ॲक्च्युली हे होतं ते निळं निळं वेगळं घे, पेन नाही ये वाली आहे, मतलब ये आम्ही मेन म्हणजे हा सगळा प्रोग्राम वैदिक कल्चर इंट्रोड्यूस करतोय, जे आपल्या भारताचं वैदिक कल्चर आहे। ओके, आणि त्याच्यामध्ये म्हणजे हरे कृष्ण महामंत्र, जो महामंत्र आहे त्याचं इंट्रोडक्शन होते, त्याचं कीर्तन होते इथे सारखं। आणि बाजूला म्हणजे साडी, आपल्या भारताचं कल्चर काय साडी बरोबर है ना, मग ते गोपी डॉट्स, जसं
राधाराणी आणि गोपी सगळ्या कशा ड्रेसअप व्हायच्या हां हां हां. ते सगळं आम्ही इथे इंट्रोड्यूस करतो. ओके, त्याच्यासाठी साडी आहे. त्याच्यामध्ये साडी आपल्या भारताचा पोशाख. यू कॅन जस्ट रीड दॅट पोर्शन ऑल्सो देअर. ओके. Okay, and you can understand. So just to encourage the Westerners, we give them this as a gift, and we make them wear it. We help them to wear it. ओके, दॅट्स गुड, ॲक्च्युली गुड वन. म्हणजे जे काही फॉरेनर्स येणार आहेत त्यांच्या वेलकम गिफ्ट म्हणून आपण साडी प्रदान करतोय आणि हे खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे. कारण काही इथे येणारे प्रत्येकजण असं वेस्टर्नमध्ये नाही, आपल्या इंडियन कल्चरमध्ये येतं आणि जे येत नाही ते साडी घालतात. सो इट्स अमेझिंग. मतलब साडी छान छान नेसवली आहे त्यांनी साडी, एकदम व्यवस्थित असं. आणि आता सोनाली नेसते इकडं. मी साईघाटमध्ये गेलं की मला एक इस्रायलियनची मुलगी भेटलेली आहे, आता ती परत इथं आली आहे. Do you remember me? Yes, Zazati Maikudi. Yeah, really? Yes, of course. We danced together on the Sai Ghat. שרקדתם ביחד. Yeah. If you want, you can also wear sari. גם יכולה ללבוש סארי. יאללה, אם אני אז גם את. आता साडी नेसल्यानंतर इथं आहे ना वेगवेगळे सेक्शन आहे जिथं टेरो रीडिंग आहे. म्हणजे आपण आपल्या भविष्यामध्ये पुढच्या काही गोष्टी आहेत कशा पद्धतीचं आहेत त्याच्याविषयी सांगतात. इथं स्केचिंग आहे, आपल्या चेहऱ्यावरती छान स्केच करतात. आणि ते जे सेक्शन आहे तिथं मेहंदी काढली जाते. म्हणजे एकदम भारतात आल्यासारखं फील येतं. आणि इथं हे बघा छान सगळं सुंदर. This is my final and thank you so much for Prema. Thank you. Beta, this is how it's. Thank you. Hi. What's your name? Sarah. Saga. Where are you from? I'm French. French. And you? I'm from here only. India. Yeah. Nice. Thank you. Nice sari. Oh, thank you. Yours as well. You are also looking cute, you know. Thank आता बरोबर 6:30 वाजलेत आणि अजूनही कीर्तन सुरू आहे. हा, कीर्तन सुरू आहे. फक्त आम्हाला बाहेर दुसरीकडे जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही लवकर चाललोय. तर इथं नेसलेली साडी परत काढून ठेवायची आपण. आणि हे कीर्तन संपल्यानंतर इथं डिनर असतं, म्हणजे संध्याकाळचं सात्विक भोजन देखील असतं. तर सगळी खूप छान सोय आहे आणि खरंच खूप छान वाईज भेटणार हरे कृष्णाचा मंत्र म्हणून. आणि इथं जे आलेली पॉझिटिव्हिटी आहे ती तर खरंच भयानक भारी आहे. आणि मी म्हणते की जे कोणी ऋषिकेशमध्ये येतं आणि त्यांच्या जर नशिबात हे फेस्ट असेल तर त्यांनी नक्कीच यावं. तर असं होतं आजचं फेस्ट, खरंच खूप छान होतं. जर हा व्हिडिओ आवडला असेल माझा तर खरंच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.